यार गपकी ते बघ नाही नाही काय करतोय काय येडा आणि काय कानार बोट घाली ते नाही नाही हे असं रिकाम टेकडे ना ह्याच्यावर एक माझं चांगलं सोल्युशन आहे काय याला सरळ आहे ना तुझ्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून घेऊन जा म्हणजे ह्यो कामाला लागन ह्यो कामाला लागन पण मी बेरोजगार होईन ना तुझ्या आईला ते पण करे राव. काय चालू आहे काय ला बाबा बसलो इथं निवांत गप्पा चालू वाटत दुसऱ्या हा अरे कोण डाव आहे बघ 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 हा लयच खतरनाक आयटम आहे कसला भारी आहे राव हा? कोण गावात बघ पाहुणी बिवणी म्हणून आली ग असं कोणाच तरी पाहुणेच असं आपल्या गावात ना एवढं कोण सुंदर आहे. अरे ते तुमची आहे ना डोळे जागेवर नाहीयेत काय अरे आपल्या गावात सुंदर नाही म्हणतो अशा दिवशी बाजारात गेलतो हा. असली भारी कडक अ, हा जबरदस्त मला बोलवून घ्यायचं ना काय गदळ नजर आहेत ना तुमच्या अरे ती बी कुणाची तरी आई असन कुणाची तरी बहीण असन कुणाची तरी बायको असन कुणाची तरी पोरगी असन ना अरे, अरे, आदर करा जरा स्त्रियांचा आदर करा नाही नाही ह्यो तर असा बोलतोय तस काय तू कधी बघतच नाही अरे, पण माझ्या मनात स्त्रियांविषयी आदर आहे काय बोलतोय राव हे याच्या नको आधी लागायला हे काय नाही तुम्ही लय फालतू झाले तर तुमच्या नादीच लागणं नको मला हे आपलं आपण बोलत होतो आलं ऐकलं निघून गेला आपल्याला टाचवून काय नाही गरज नाही काय जाताना फालतू म्हणून गेला आपल्याला ह्यो मग मला नाही म्हणला तो तुम्हाला म्हणलाय अरे तो आमच्यातच बसलाय हा का मला पण म्हणलं होतं नाही नाही एक मिनिट आपल्या तिघांना बी मांडाय त्यो हा का? आदर करतोय काय त्यो त्याचा आहे ना आपण आदरच काढू बरोबर हा ए दुसऱ्या सांग त्या लाचार भाव केला तुझ्या त्याला सांगू आता नाही नाही त्याला आपण आहे ना सगळेच मिळून सांगू हा. आदर काय सांगतो मी करायचं तुम्हाला काय सांगतो तुला चल चल बापरे हात गळून आले बाबा ए म्हणता अगं काय करायली ही अरे जारचं पाणी घेऊन चालले होते घरी जरा तब्येत खराब झाली होती ना म्हटलं काही दिवस जारचं पाणी प्या जड आहे का ती अरे लय जडे हात दुखून आले पर म्हणून टेकवत टेकवत घेऊन चालली टेकवत टेकवत घेऊन झाली होय हा चल येते ए थांब थांब अगं थांब ठेव खाली का अगं एवढा मोठा बंडे असताना मंदानी टेन्शन नाही घ्यायचं मी घेऊन जातो ना तू हा चल मी घेऊन येतो हं? घेऊन चलतो आईला खरंच लय जड आहे गडे तेच ना लय जड आहे चल बर चल दुसऱ्या हा बघितलं का बघितलं. आदर कसा करायचा असतो हा चांगलंच बघितलं चला आता पुढचं सीन बांड्याच्या घरी चला मग चला वहिनी बोला की काय चाललंय घरातले काम बघा खरं संसार करू जाणं ना तर वहिनींनीच हा. काय काळजी यंदाला काय हा जेव्हा बघावं तेव्हा आपले कामात असतात मला एक सांगा वहिनी तुम्ही बाजारात गेल्या जड सामान घेतलं तर बाजाराची पिशवी कोण उचलतो तुम्ही का भांड्या अहो मीच उचलते की बघा दळण दळायला गेला तर पिठाचा डबा कोण उचलतं तुम्ही का भांड्या अहो मीच बघा आणि घरातलं पाण्याचं कॅन्ड असन जार असन हांडा असन कोण उचलतो तुम्ही का भांड्या अहो सगळं मलाच करावं लागतंय म्हणजे तुमचा फिल्टरचा पाण्याचा जार सुद्धा तुम्हीच भरून आणता हा मीच आणते घ्या बघा बघितलं का वहिनी म्हणजे घरात भांड्या कामाला हात लावत नाही आणि गावातल्या बायकांची मदत करू लागतोय ना खुशाल काय आमचे हा डोळ्यांनी बघितलं आम्ही डोळ्यांनी अरे हा हा अहो, कुठल्या बाईला गिरणीतनं पीठ आणून दे कोणाला सामान उचलू लाग कोणाला पाण्याचा जार उचलू लाग नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय कारण कसं आहे ना हे घरच काही काम करत नाही बाहेरच्यांना काय करू लागणार आहे अहो तीच तर खरी टेक्निक आहे घरी काय काम करत नाही पण बाहेर बरोबर काम करतो सगळ्यांची तो मी तर म्हणतोय काम कशाची लाईन मारतो तो लाईन हा लपड त्याच लफड हा यांचं लफड हा आणि ह्या बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना सरळ तुम्ही गावात जाऊन बघा बुवा हा नवऱ्यावर जरा लक्षच ठेवत जा बाकी काय नाही बाबा आहे की नाही आमच्या विश्वास नसेल तर एक चक्कर मारून या गावात कळण खरं काय असेल ते आता आमच्या डोळ्याला जे दिसलं ते आम्ही बघितलं हा चला चला अयो म्हणजे घरी काही काम करत नाही आणि बाहेरच्या बायकांना सगळं काम करू लागतं वय
येऊन दे घरी, चांगलंच बघते त्यांच्याकडे. काऊ आहेच का? हाय बाबा. आला का तुम्ही? हा काय ग? अहो ऐकता का, जरा हे कांद्याचे गोणे बाहेर टाका बरं, वाळायला टाकायचेत. ए बाई तुझं तू कर, मी लय दमून आलोय. सरक जाऊ दे मला. थांबा की, कुठं? हे घ्या अंडा, जरा फिल्टरचं पाणी आणा, घरात स्वयंपाकाला पाणी नाही राहिले. ए बाई घरी ही तुझा हांडा, ती फिल्टरचं पाणी, आणि तुझं तू आणायचं. सरक बाजूला. हो इकडं चल, मला जेवायला वाट. चल पटकीने. जेवण नाही केलं मी. स्वयंपाक नाही केला का? नाही केला. सरक बाजूला. कर तुझं तू. अहो पाणी तरी आणा. हा, कर तुझं तू आण. बंड्या, हं? तुझी ना अशा कामांमध्ये लय मदत होती बघ मला. हा बंड्या असताना मंदानी टेन्शन घ्यायचं. नाही. हा चल. बघितलं का वहिनी कसं गुलुगुलू 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 बोलत होता. काय तर घरी कामाला हात लावत नाही आणि इथं बघा गोणीच्या गोणी उचलून चाललाय. हो तेच की भाऊजी, अहो घरचं एक काडीचं काम करत नाही, पण हिला हिला तर किती मदत करू लागू राहिले. आता तरी बाचक उचलीत होता, मगाशी तर जारच घेऊन चालला होता आमच्या देखत. हा अहो, कोण कोणासाठी करतंय एवढं? काहीतरी काळ बेरा असणार का नाही? मी तर तेच सांगत होतो तुम्हाला. अहो लफड त्याच. हा शिवाय कोणाशी काम करीत नाही. हा तुम्ही वेळीचा वर घाला बरं का वहिनी, नाहीतर काय सांगता येत नाही. तरुणपणी माणसाचा पाय घसरल्यावर काय सांगावं, काय होतंय काय नाही. आता ते खालच्या आळीतच बघितलं ना तुम्ही, तात्या, त्याची सून आणि त्याचा जावई. अहो, असंच चाललं होतं गेला ना पळून. हा ना भाऊजी, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. आताच वेळ आहे, काही ना काही करा. हा नाही तर उद्या बंड्या पळून गेल्यावर कसं व्हायचं तुमचं? बघा विचार करा, काय सोपा खेळणार बर का वहिनी. आता आमच्या भोळ्या मानाला राहत नाही म्हणून सांगितलं तुम्हाला, नाही तर आम्हाला काय, तुमचा नवरा तुमचा संसार गेला उद्या पळून तर तुमचं तुम्ही बघता, आम्हाला काय. चला बाबा. बंडू, हं? जड नाही झालं ना तुला लय? नाही नाही जड नाही, एवढं काय हलके जरा ये. आलं. अय बंडू, अरे काय? काय कामात आहे का? हा काय तात्या कामात आहे जरा, ही नेऊन दे तिच्या घरी. थोडं काम होतं आपलं. काय होत तात्या? ते कांद्याचे गोणे भरून ठेवल्यात, तेवढं पिकअप भरून मार्केटला पाठवायचं होतं. किती रुपये देतात? जी काय हमाली चालू आहे ती 500 रुपये. 500 रुपये का? हा बरं हे एवढे पिशवे देतो हिच्या घरी नेऊन गोण्यात ठेवतो, आणि मग पुन्हा मग येतो तुमच्याकडे. बंडू ऐक, आता घर काय जवळच आले माझं, हे मी घेऊन जाते, तू कामाला जा, काम महत्वाचं आहे. आलंय ना काम, काम करून घे. बरं बरं हो धर. चला आले बरं. बरं, चला लगेच आपल्याला मार्केटला पाठवायचे. हो हो काना काना भरतो. हा ए मंदे, बाहेर निघ, तुला माझा आवाज येत नाही वय? अगं ये की बाहेर. काय ग कावेरी, काय झालं? ये की घरात. मला घरात बिरात काही नाही यायचंय, पहिले ह्यांना घरातून बाहेर काढ. ह्यांना? कोणाला? आमच्या ह्यांना बोलव. अहो बाहेर या बरं. अगं ऐक तर माझं, बंडू बद्दल बोलती ना, बंडू नाही आमच्या घरात. किती खोटं बोलशील ग? हा, खोटं बोलायला काहीच वाटत नाही का तुला? आता खोटं काय बोलायचं तेव्हा? नाही घरात तर नाही घरात, तू जाऊन बघ वाटलंस तर. मला नाही जायचं घरात बिरात तुझ्या. ह्यांना बोलव पहिले इकडं. आता माणूस सांगतोय घरात नाही म्हटल्यावर अजून कुठून बोलू आणतात आता? काय ग, हा तुला काही दुसऱ्यांच्या संसारात ढवळढवळ करायला एवढंच येतं वय? मी कुणाच्या संसारात ढवळाढवळ केली तर? अगं माझ्या केली, माझ्या. कधी केली आणि काय केलं मी? तरीच म्हणलं ही मंदी एवढी चेंज कस काय झाली? पहिले साड्या घालायची, आता ड्रेस घालायला लागली, पार्लर मध्ये जायला लागली. एवढा मेकअप शेकअप कशाला लागतंय ग तुला? बरोबर आहे ना, गावातल्या लोकांना भुलवायचं असेल. अगं माझ्या नवऱ्याला भुलवलं की तू, लाज वाटते का तुला असं हे बघ करायला? कावेरी, मी ऐकून घेते म्हणून जास्त बोलू नको तू. आणि साडी घालायची का ड्रेस घालायची ती माझी पर्सनल चॉईस आहे, ते त्याचं तुला काय करायचंय ग? त्याचं तू काही कर, पण असं थोडी लोकांच्या नवऱ्याला थोडी हे करते, भुलवती ग. मी काय कोणाच्या नवऱ्याला भुलवत बिलवत नाही, स्वतःच स्वतः बघायचं. आली माझ्याकडे तोंडवर करून बोलायला. हा, तोंड वरून मी बोलते का तू बोलती? हे बघ असं काही नाही, तू काहीच्या बाई बोलू नको. कोणाला ए. बोलवतीन काय करती? अय, तुझा आवाज खाली करायचा काय? कायचं काय बोलते? जे दिसलं ना ते बोलते मी. काय दिसलं तुला असं बोलायला लागली मला ते? माझा नवरा काय ग तुझ्या पुढं माग करत असतो? जार काय घुसळून देतो, गोण्या काय घुसळून देतो? हा,
अगं मग ते जार जड झाला होता मला, तो स्वतःहून मदत करायला आला माझी, म्हणून त्यांनी घरी आणून दिला. आणि गोण्यांचं पण तसंच झालं. तो मदत करायला येईन, तू बरं त्याला करून दिली, तू नाही म्हणू शकली असती ना. आता स्वतःहून कोणतरी आपली मदत करायला येतं, त्याला आपण झिडकारून द्यायचं का? काय बोलती तू? अगं तू काय बोलती ते लक्षात ठेव पहिले. हे बघ, मी ऐकून घेणार नाही इथून पुढे तुझं असं अति व्हायला लागले. ऐकून घ्या नाही, ऐकून घ्यावंच लागन तुला. असं कसं ऐकून घेईन मी कोणाचं काही? यार आज थांबा थांबा थांबा, एवढं मोठ्याने काय वरडत आहात? परत चौकात आवाज चाललाय तुमचा. सांगा या बाईला, काय बाई बोलायला लागली. काही पण काय हा? जे खरं आहे ना तेच बोलते मी. हे बघा सरपंच, मी अति ऐकून घेणार नाही हा कुणाचं. काहीच्या काही आळ लावती माझ्यावरती. काय झालं कावेरी, काय झालं? अहो हिने माझ्या नवऱ्याला भुळवलंय. बघ मांदा काय नेमकं काय म्हणायचे काय तुला? अहो लफडं आहे त्या दोघांचं. कुणाचं? सरपंच माझ्या हे नवऱ्याचं अति होतंय हा, मी ऐकून घेणार नाही आता ही गोष्ट. थांब थांब कावेरी, असं आहे ना, आरोप नाही करायचा. काय पुरावा काय तुझ्याकडे? काय पुरावे म्हणजे? सगळे गावातले लोक मला येऊन बोलतेत, तुझा नवरा हिच्या माग पुढं करतो, जार उचलून देतो, गोणे उचलून देतो. तू बघितलंय का डोळ्यांनी? गोणे उचलून देताना मी पाहिलंय. अहो सरपंच, बंडू माझी मदत करत होता. आता त्या 2 गोण्या आणायच्या होत्या, जड झाल्या होत्या मला. तो पण इकडेच येऊ लागला, म्हटलं चल मी घेऊन येतो तुझ्या सोबत. तेवढंच तिने पाहिलं आणि काही बाई बोलायला लागली. अरे कोणी कोणाची मदत करीत नाही का? आता गावातला एखादा माणूस तुला मदत करतो, मग आता असंच म्हणायचं का की बा तू त्याच्या संग लफड आहे? मग आता त्याने केली असेल मदत ना. हा बरोबर आहे तुमचं, जरा चुकलंच माझं. मग एवढी साधी गोष्ट कळायला नको का तुला? आली माझ्याकडे ओरडत. आणि वरडू नका, भांडू नका तुम्ही. गावातली लोक सगळी बघतात इकडून तिकडून काय चाललंय ते. हा चालतंय, तर येऊ का? खरंच मंदा, चुकलं माझं, माफ कर मला. ओ वहिनी वहिनी काय बसला का आता डोळ्या विश्वास? बघितलं का तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी लफड? हा पाहिलं ना स्वतःच्या डोळ्यांनी. अहो किती खोटं बोलताना माझ्या सोबत, काहीच वाटत नाही का हो तुम्हाला खोटं बोलताना? आणि तसंही माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, तो असं काही करणार नाही. उगतच त्याचं नाव मातीत घालवायचं बघता तुम्ही. पहिला दुसऱ्या हा. एवढ्यात काय भागलेलं दिसत नाही. अब कुछ तो करना पडेगा. काय करायचं आता? चल तुला सांगतो. चल दुसऱ्या, हा. आता तुला सांगतोय तसं कर फक्त. काय? ही चिठ्ठी बंडूच्या खिशात टाकायची. हा, पण त्याला कळलं सुद्धा नाही पाहिजे. आपण काय लिहिलंय त्याच्यात? त्याच तुला काय करायचंय तुला सांगतोय तसं कर की लोक. भावकी 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 भावकी. अरे काय लय प्रेम होतं झालं तुमचं. तसं नाही, एकदा गळा भेट करण्याची इच्छा झाली त्याच्यामुळे केली. मला तुम्हाला बोलायची इच्छा नाही, अजिबात बोलायचं नाही. का? झालं झालं काम झालं. म्हणजे आताच टाकली का खिशात तू? अरे नाही, नंतर कधी भेटतोय नाही भेटत आईला चान्स. मला वाटलं नव्हतं तू एवढा फास्ट असशील वरून. अरे माझ्या कामावर शंका. चला 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 बाबा, आजचा रोजगार तर निघला. का हो एक बाहेर या बरं. काय हो? ती कांद्याचा पिकअप भरायला गेलो होतो, हा. 500 रुपयामध्ये. हा बरं, शर्ट जरा मळाले, धुवून टाक बरं एवढे शर्ट. बरं धुते मी, बाकी सगळं झालं ना काम हा व्यवस्थित? बरं बरं, थांब काढून देतो तुला, एक मिनिट. हा. हा ते घरात आणखीन कपडे असतील तर ते बी द्या मग. हा, बरं नाही नाही. एकाकटीच धुते मग बरं बरं, सगळं. एवढं तर तू आधी. बरं. हा, धु. अरे पैसे ठेवले की काय आज? चक्क माणूस विसरला. चिठ्ठी कसली बरं ही चिठ्ठी? प्रिय मंदा, आय लव्ह यू, तुझा बंडू. हा, ह्यांचं लफड आहे की काय तिच्या सोबत? अरे लफडच आहे. तरी हातीन करण्या मला म्हणत होते ह्या दोघांचं काहीतरी आहे, पण माझाच लय विश्वास नाही नवऱ्यावरती. इथंच माती खाल्ली मी. तरी सरपंच मला म्हंटले, काय प्रूफ आहे तुझ्याकडं? आता ह्यांना चांगलाच प्रूफ दाखवते. हा आओ काय केलं का? अयो काय शर्ट धुतलं बी काय आणि वाळलं बी काय इतक्या लवकर? हायला ऊन लय पडायला कडक बाबा. तुम्ही चला माय बरोबर, तुम्हाला सांगते मी बरोबर. कुठं जायचं पण? शर्ट तर घालू दे. शर्ट धुते, सगळंच धुते, सगळंच घाला तुम्ही. चला आधी तुम्हाला बघते. ए, अगं कुठं सांगते? कुठं काय, चला तुम्ही. अगं शर्ट तर घालू दे, अगं चप्पल. आओ चला. पहिले सरपंच, ओ सरपंच या इकडं. अगं काय अगं तू तमाशा
तमाशा करायला लागली उगाच. आज सगळं खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं होणार आहे. काय झालं रे? तुम्हाला मी म्हणलं होतं ना काय? मंदाचं यांचं लफडं चालू आहे. ए, काय बी कसं काय बोलायला लागलीस का? मी बोलते ना यांच्या सोबत, तुम्ही मध्ये का बोलताय? शांत बसा. सरपंच आळ गेली काय बी. अरे एकदा डोक्यातून विषय काढला तर काढून टाकायचा, परत परत काय डोक्यात विषय घ्यायचा तो? तुम्ही काय मला म्हणला होता प्रूफ पाहिजे, मी आज प्रूफ आणलाय. काय प्रूफ आहे? हे बघा, हा प्रूफ आहे. काय आहे हे? वाचा वाचा. सरपंच काय लिहिलंय व्हायच्यात? वाचतोय ना. वाचा. डिअर मांदा, आय लव्ह यू, तुझाच बंडू. कोणी ए, लिहिलंय हे? कोण लिहिलं काय? तुम्ही लिहिलं असेल, दुसरं कोण लिहिणार? सरपंच हा. बघा नाही. अरे थांब ना बाबा, बघतोय ना मी. बरं. ये कावेरी, हा. काय आहे हे? काय आहे? प्रिय मंदा, आय लव्ह यू, तुझा बंडू. हा, मग हा काय पुरावा आहे का? मग पुरावा नाही तर काय आहे? अहो यांच्या खिशात सापडलाय मला. ओय, माझ्या खिशात. अरे यांच्या खिच्यात सापडला बंडू आहे, कुणी लिहिलंय? आता मला काय माहिती कोणी लिहिलंय सरपंच, मी कशाला लिहू? आता तुम्ही मला सांगा बरं, आता ह्यांच्या खिशात सापडला म्हणजे ह्यांनीच केला असेल ना हा कारस्थान? यांनीच केलं असेल ना? मग हा, तुला एक सांगू का? काय? याला लिहिता किंवा वाचता येतं का? ऐक ऐक ऐक. हा? नाही येत की. नाही येत ना? हा, मग आता तू ये ना 2 मिनिटं थांब. हे अक्षर आहे ना मला चांगलं ओळखीचं आहे. कुणाचं आहे सरपंच? अक्षर सांगावं हा, फक्त. सांगतो सांगतो हम्म. सांगतो. करण, ए करण, तू बघ बाळा इकडे ये. काव सरपंच? करण, दिवसभर कुठे कुठे गेलता? काय काय कामं केली आज? रानात गेलतो, हा पाणी धरलं, हा तिथून या ट्रॅक्टर गुराला खायला आणलं, हा गुरा आत बांधले, हम्म, पाणी पाजलं हा. आणि गावात गेलतो. गावात गेलता. अ. अभ्यास झाला का? अभ्यास? हा? आपलं काय शाळेत जातो का सरपंच तेव्हा अभ्यास कराय? नाही नाही, म्हणजे असं चिठ्ठी बिट्टी काय लिहायचं झालं का लिहून? काय नाही लिहिलं मी. चिठ्ठी लिहिली नाही? नाही नाही. होय. हे कोणी लिहिलंय? हे कोणाचं अक्षर आहे? मला नाही माहित. करण्या, फटका टाकला खुळ्या, मला चांगलं माहिती आहे अक्षर तुझंच आहे. हे तू लिहिलंय का नाही? हा, मीच लिहिलंय ते. हा, तू लिहिलंय आणि कोणाला दिलं? कुठं लिहिलं बाई? हा, लिहून कोणाला दिलं? मला आहे ना ते छोट्या हाती लिहायला सांगितलं आणि मी ते लिहिलं आणि मग तिची ती छोट्या हाती दिली. मग त्यांनी काय केलं हे नाही मला माहिती. ए, हे निघालंय. हे तर माझा संसार मोडा निघलाय सरपंच हे. एक मिनिट. त्या संसाराचा त्याचा काय प्रश्न आहे? अरे, ही तो लिहिलंच ना. अरे मग मी थांब ते ना. छोट्या हाती दिलंय ना. माझं नाव कशाला लिहिलं मध्ये मंदीचं नाव? करण, तू जा, तू काम उरक. सरपंच त्याला मला त्याच्या लावून आणू द्या फक्त. एक मिनिट, मला सांग तुला कोण कोण भेटला? मला ती आमची बावकीन छोटा हाती भेटलो होतो बाबा. भेटले होते हा, ना? बावकीने तर कडा म्हणजे अशी गळा भेटच घेतली म्हणे माझं लय प्रेम आलंय मला आज. होय. हो. कावेरी, तुला आता कळलं का ही चिठ्ठी कोणी लिहिली, याच्या खिशात कोणी टाकली? कळलं तुला? चांगलंच कळतंय मला. हा, मग आता काय करणार? आता जाऊन आहे ना चांगलंच बघते. हा, ही चिठ्ठी कळलं ना तुला? कळलं. कुणी टाकली काय कळलं तुला? चला तुम्ही, हम्म. सांगते तुम्हाला. आ, तिला सांगा सरपंच. अहो वहिनी, माझ्या मनात काय नव्हतं, मी स्त्रियांचा लय आदर करतो. आम्ही फक्त गंमत केली वहिनी. माझ्या नवऱ्याची बदनामी करता